छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन काल रात्री 3 वाजण्याच्या सुमारास फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले। छत्रपती संभाजीनगरला पैठण येथील जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होतो। मात्र पैठण ते जालना नवीन पाईपलाईनचे काम सुरू झाल्यापासून ही पाईपलाईन आठवड्यातून 2 वेळा फुटते। त्यामुळे पाणी टंचाईच्या काळातही शहरातील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय। जुनी पाईपलाईन वारंवार फुटत असल्यामुळे शहरामध्ये 8 ते 10 दिवसाला पाणी येत असल्याने नागरिक देखील त्रस्त आहेत। शिवाय पाईपलाईन फुटल्यामुळे शेजारील वसाहतीमध्ये पाणी घुसून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। धरणातही खूप कमी पाणीसाठा शिल्लक असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे छत्रपती संभाजीनगर शहर आता राम भरोसे आहे अशी भावना नागरिक व्यक्त करतात। काय सांगाल सर, जलवाहिनी फुटलेली आहे, काम किती लवकर सुरुवात करणार आहे, कसे? औरंगाबाद शहरास छत्रपती संभाजीनगर शहरास पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी काल रात्री 3 वाजता रेल्वे स्टेशन जालननगर उड्डाणपुलाखाली अमृत कॉम्प्लेक्स समोर फुटलेली आहे। मृत पोलादी जलवाहिनी गुरुत्ववाहिनी आहे। ती सदरील जलवाहिनीतून ताबडतोब पाण्याचा प्रवाह बंद करण्यात आलेला आहे। तथापि अजूनही जलवाहिनी रिकामी करण्याचे काम सुरू आहे। अर्ध्या ते पाऊण तासामध्ये जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, सुरू करण्यात येईल। शहरातील बिलकुल 100% होणार। मागच्या 4 दिवसापासून शहराचा पाणी पुरवठा अगोदरच विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने विस्कळीत झालेला आहे। त्यात आणखीन आता ह्या गोष्टीचं भर पडली, त्याच्यामुळे निश्चितच शहराचा पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार।